मेंढ्या कशा आवडीने खात आहेत बघा. खाली पडलेली उंबराची फळं पिकून खाली पडतात तेव्हा मेंढ्या आवडीने खातात. काही उंबराच्या खाली आलेली फळं आहेत ते कच्ची पण खात आहेत आणि खाली पडलेली पिकलेली पण खात आहेत. खाली जरी उंबराची पिकून संपली तरी पुन्हा ती सुकलेली भेटली तरी पण मस्त कडाकड जाऊन खातात. माझ्या बकऱ्यांचा मेंढ्यांचा खुराक उंबरं आहेत. आता करवंद पिकायला लागतील थोड्या दिवसांनी. तोरणं, आंबोळं, रानातली जी फळं आहेत हाच माझ्या मेंढ्यांचा खुराक आहे. असं काही सुकलेला पाला वगैरे खातात. त्यांना उंबरांचा वास येतो, ते वासात बरोबर त्या झाडाकडे पळतच जातात सरत पुढे गेल्यावरती. या साईडला पण आहेत. हे आंबोळीचं झाड आहे. फळं असतात त्याच्यावरती. ही आता बरीचशी फळं होती पण ती खोडून नेलेली आहेत. हे अशा बकऱ्या खातात ती फळं. जंगलामध्ये हाच माझ्या बकऱ्यांचा खुराक आहे. हे बघा कशी खाते. ती आता वर खोडून नेलेली आहेत. नाहीतर खाली पडलेली असती तर त्याने खाली पण जाऊन वास घेऊन खाल्ली असती. या कच्ची आहे, जरा पिकली असती तर ती पूर्णपणे लाल झाली असती. सर्व खोडून नेलेली आहेत. इकडे आहेत. या 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 ये हां इथे बघ. आता ते होते उंबरांच्या वासावरती चाललीत. पुढे कुठेतरी उंबर पिकत असेल. आता उंबरा खालीच जाऊन थांबतील. हे आता पळत पुढे आले तिथे. आणि जर यांना आता इथे किल्ल्याच्या पायथ्याशी, हा गणगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी जर जाऊन दिले, ही सर्व उंबरांची झाडं आहेत पूर्ण, तर त्याच वासावरती ते इकडे आता पळत आलेले आहेत. पण तिकडे मी त्यांना जाऊन देणार नाही, कारण तिथे जर जाऊ दिल्या तर त्यांना मला स्वतःला नको होईल. कारण जिकडे तिकडे उंबरं आहेत मी पडलेली खाली पिकलेली. आणि मग एकापासून ते एक दूर जाणार आणि पुन्हा ओरडत बसणार इकडे तिकडे. त्याच्यामुळे मी त्यांना आता इथे शिरू नाही देणार रानामध्ये. त्यांना इकडे खालीच फिरवतो. उंबराची फळं सुकलेली त्यांच्या आवडीचीच आहेत, तर त्यांना काही वरती नाही जाऊन दिली. गडाच्या पायथ्याशी उंबर दिसला की उंबराचा वास आला की ते उंबरांचा थांबतच नाहीत. आता ह्या झाडावरची तर सर्व फळं पिकून खाली पडलेली आहेत. आता ही सुकलेली खात असणार आहेत शोधून. तेव्हा कशा आतमध्ये शिरलेत. हे करवंदाचं झाड आहे. आत्ताशी त्याला अशी करवंद बाजायला लागली आहेत. आणि हे तोरणीचं झाड आहे, त्यालाही मोहर आलेलं आहे. काही तोरणींना फळंही छोटी भाजलीत. ती आता होळी सणाच्या टायमात पिकतील. करवंद एप्रिल मे मध्ये पिकायला सुरुवात होईल. आणि हे माझ्या बकऱ्यांचं आवडीचं खुराक आहे. पिकायला लागले की बकऱ्या
मेंढ्यांचा आवडीचा खुराक आहे. बकऱ्या तर 2 पायावर उभं राहून पिकलेली करून खायच्या. मेंढ्या तोंडाशी येईल तेच खाणार आणि खाली पडलेली खाणार. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी आंबोळीचंही झाड आहे. ती आंबोळं आता पिकायला लागलेली आहेत. तर ही फळं मगाशी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये पहिल्या खोडून नेलेली आहेत. साधारणतः थोडीशी अशी या कलरची पिकलेली होतात. अजून लाल होतात त्याच्यापेक्षा, पण ती लाल झालेली फळं खोडून नेलेली आहेत. ह्या बकऱ्या ही सर्व करवंद, जांभळं, तोरणं, आंबळं वगैरे, उंबरं किंवा आळू वगैरे अजून पिकायला सुरुवात होईल मेमध्ये. हे बकऱ्यांचं आवडीचा खुराक आहे.